तर एक्झिट पोल हे खरे ठरतील असं रामदास तडस यांनी म्हटलेलं आहे। मी तिसऱ्यांदा खासदार बनणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। रामदास तडस यांना विजयाचा विश्वास वाटतोय। 60 वर्षांमध्ये जे झालं नाही ते 10 वर्षात केलं असंही रामदास तडस यांनी म्हटलंय। काल या देशाची एक्झिट पोल आली आहे आणि पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला या देशातल्या जनतेने ठरवलं की पुन्हा प्रधानमंत्री तिसऱ्यांदा बनवायचा। हा देश कोणाच्या हाती सुरक्षित राहू शकते ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून जनतेने ठरवलं आहे आणि म्हणूनच एनडीएला 400च्या वर या ठिकाणी उमेदवार निवडून येईल आणि भारतीय जनता पक्षाला एकाची सत्ता या ठिकाणी मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।